नाशिक शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी आज नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांनी केली। विसर्जन मिरवणुकीचा मार्ग वाकडी बारव फाळके रोड दूध बाजार गाडगे महाराज पुतळा परिसर मेन रोड धुमाड पॉइंट एमजी रोड मेहर सिग्नल अशोक स्तंभ रविवार कारंजा मालेगाव स्टँड पंचवटी कारंजा मालवीय चौक रामकुंड परिसर गौरी पटांगण म्हसोबा पटांगण या मार्गाची पाहणी डॉक्टर अशोक करंजकर यांनी केली। या मार्गावर असलेले अतिक्रमण त्याचबरोबर या मार्गावरील रस्त्याची डागडुजी आणि स्वच्छता करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्त करंजकर यांनी दिले। मिरवणूक मार्गावर विद्युत विभागाच्या तारांचा होणारा अडथळा दूर करण्याबाबत महाराष्ट्र महावितरण विभागातील अभियंता यांना आयुक्त करंजकर यांनी सूचना केल्या। यावेळी नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, कर संकलन उपायुक्त श्रीकांत पवार, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, जितेंद्र पाटोडे, गणेश मैड, रवींद्र धारणकर, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉक्टर आवेश पलोड, विभागीय अधिकारी चंदन घुगे, राजाराम जाधव, मदन हरिश्चंद्र, विद्युत विभागाचे उपअभियंता संजय कुलकर्णी, उपअभियंता नितीन भामरे, कनिष्ठ अभियंता सुभाष बहिरम, पंचवटी उपअभियंता रवींद्र घोडके, प्रकाश निकम, सोमनाथ घोलप, अरुण मोरे, रामदास शिंदे, विक्रम गोंगे आणि अधिकारी त्यांच्या समवेत या विसर्जन मार्ग मिरवणूक पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते। रामकुंडावर गणेश मूर्ती विसर्जनाचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देऊन गणेश मूर्ती संकलित जास्तीत जास्त करण्याचे आवाहन नाशिककर आणि विविध स्वयंसेवी संस्थांना यावेळी आयुक्त करंजकर यांनी केले। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।